विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 6वी सामान्य ज्ञान भाग 1 या अंतर्गत सजीव सृष्टी याबद्दल अभ्यास केलेला होता। आजच्या तासिकेला आपण सजीवातील विविधता आणि वर्गीकरण याबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वात आधी आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया वनस्पतींमधली विविधता आणि त्यांचं वर्गीकरण म्हणजेच त्यांचे प्रकार बघूया। ठीक आहे, चला सुरुवात करूया वनस्पतींमधील विविधतेपासून। आता आपल्याला माहितच असेल की आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या वनस्पती किंवा आपल्याला दिसणाऱ्या वनस्पती काही जमिनीवर दिसतात, काही पाण्यावर दिसतात, तरंगताना दिसतात, तसेच काही वाळवंटी भागात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर वनस्पतींच्या बाबतीत अजून एक वैशिष्ट्य असं सांगावंसं वाटेल की काही वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात, परंतु काही वनस्पती स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून असतात। आता स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हणतो आपण, तर स्वयंपोषी म्हणतो। उदाहरणार्थ सदाफुली आहे, जास्वंद आहे, बघा यांना स्वयंपोषी असं म्हणतो। तुम्हाला उदाहरणही लक्षात ठेवायचे आहेत कारण यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। बघा स्वयंपोषी म्हणजे काय, तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या। उदाहरण काय सांगितलं, जास्वंद आणि सदाफुली। आता परपोषी म्हणजे काय, तर पर म्हणजे दुसऱ्यावर, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या वनस्पती त्यांना परपोषी असं म्हणतात। उदाहरणार्थ अमरवेल असेल, बांडगुळ असेल, हे परपोषी वनस्पतींची उदाहरणं आहेत। स्वयंपोषी आणि परपोषी दोन्ही संकल्पना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर वनस्पतींचा रंग बघा, त्यानंतर वनस्पतींचं दिसणं बघा, आकार बघा। काही वनस्पती गवतासारख्या लहान असतात, परंतु काही वनस्पती आकाराने खूप मोठ्या असतात। म्हणजे आकार असो, रंग असो किंवा त्यांचं स्थान असो, अशा बाबतीत वनस्पतींमध्ये विविधता आढळून येते। थोडक्यात काय की वेगवेगळ्या वनस्पतींची वैशिष्ट्य ही आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळतात। त्यानंतर वनस्पतींची रचना प्रामुख्याने 2 भागांमध्ये सांगता येते। बघा वनस्पतींची रचना कशी सांगता येते, तर जमिनीच्या वर खोडाचा भाग यापासून वाढणाऱ्या वनस्पती, तसेच जमिनीच्या खाली मुळाचा भाग असणाऱ्या वनस्पती। बघा आपण आता वनस्पतींमधील विविधता बघितली की वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती रंगाने वेगळ्या, गुणधर्माने सुद्धा वेगळ्या असतात। आता आपण काय बघतोय, तर वनस्पतीची रचना ही 2 भागांमध्ये सांगितली जाते। एक भाग म्हणजे जमिनीच्या वर वाढणारा खोडाचा भाग आणि दुसरा भाग म्हणजे जमिनीच्या खाली मुळाचा असणारा भाग। अशा प्रकारे वनस्पतीची रचना सांगितली जाते। त्याचबरोबर वनस्पतीचे अवयव किंवा वनस्पतींचे घटक जे मानले जातात त्यामध्ये फूल, फळ, पान, मूळ आणि खोड यांचा समावेश होतो। त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया। बऱ्याच विद्यार्थ्यांना या वनस्पतींच्या घटकांबद्दल, अवयवांबद्दल माहिती देखील असणार आहे, त्यांना ही उजळणी होणार आहे। बघा फुलांबद्दल जर बोलायचं झालं तर वनस्पतींना येणारी फुलं ही वेगवेगळ्या वनस्पतींना वेगवेगळ्या रंगांची फुलं येतात, त्याचबरोबर त्यांचे गुणधर्मही वेगळे असतात। तसेच ही फुलं देठाने खोडाला जोडलेली असतात, फुलं ही देठाने खोडाला जोडलेली असतात, तसेच त्यांचा सुवासही वेगवेगळ्या प्रकारचा असतो। म्हणजेच काय, आपण फुलांच्या बाबतीत जेव्हा विचार करतो त्यांच्यात सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते, जो की वनस्पतीचा एक भाग आहे। त्यानंतर आपण फळांचा विचार करूया। बघा फळांचा विचार केला तर कलिंगड बघा केवढं मोठं असतं, आंबा बघा केवढा असतो, त्यानंतर चिक्कू सारखं फळ घ्या, बोरासारखं फळ घ्या। म्हणजेच काय, काही फळांचा आकार हा मोठा असतो तर काही फळांचा आकार हा लहान असतो। म्हणजे वनस्पतींच्या अवयवांमध्ये किंवा घटकामध्ये दुसरा घटक जर फळ बघितला तर यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते। तसेच काही फळ हे एक वा अनेक बिया असणारे असतात। बघा काही फळांमध्ये एकच बी असतं, उदाहरणार्थ आंब्याचं उदाहरण घ्या, बोर घ्या, बोरामध्ये एकच बी असतं, आंब्यामध्ये एकच कोय असते, बरोबर। म्हणजे काय, ही एक बी असणारी फळ आहेत। काही फळांमध्ये अनेक बिया असतात, बघा फणस बघा, कलिंगड बघा, याच्यामध्ये अनेक बिया असतात। म्हणजेच काय, फळांच्या बाबतीत सुद्धा विविधता दिसून येते, जो की वनस्पतीचा एक भागच आहे। त्यानंतर पानांचं उदाहरण घेऊया। पानांच्या बाबतीत तेच सांगावं लागेल, काही पानांचा आकार लहान असतो, काही पानांचा आकार मोठा असतो। शक्यतो वनस्पतींची पानं ही पसरट असतात। तसेच पानांबाबतीत महत्वाचं काम सांगायचं असेल
तर वनस्पती स्वतःच अन्न जेव्हा स्वतः तयार करतात त्या अन्न निर्मितीमध्ये पानाचा महत्वाचा वाटा आहे. म्हणजे पानांद्वारे अन्न निर्मिती, तसेच आपण श्वास घेतो तो नाकाद्वारे घेतो, परंतु वनस्पती सुद्धा श्वास घेतात. मग ते कसं घेतात तर ते पानांद्वारे श्वास घेतात. म्हणजे पानाची दोन वैशिष्ट्य सांगता येतील, एक तर श्वसन आणि दुसरं वनस्पतींसाठी अन्न निर्मिती ही पानांद्वारे केली जाते. तसंच या पानांमध्ये हरितद्रव्य असतात, त्यामुळं पानांचा रंग शक्यतो कसा दिसतो तर हिरवट किंवा हिरवा असा आपल्याला बघायला मिळतो. आणि वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, त्याला प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतात. त्यानंतर पुढच्या घटकाकडे जाऊया, मूळ. बघा मूळ काय करतं तर बघा, वनस्पतींची मुळं ही वनस्पतींना आधार देण्याचं काम करतात. बघा माती घट्ट धरून ठेवण्याचं काम हे सुद्धा मूळ करतं. म्हणजे मूळ वनस्पतींना आधार देण्याचं एक महत्वाचं कार्य मूळ करत असतं, जे की वनस्पतीचा एक भागच आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे खोड. बघा उंची व आकार, वनस्पतीची उंची व त्याचा आकार वाढण्याची जबाबदारी ही खोडावर असते. म्हणजेच काय, एखाद्या वनस्पतीची उंची, एखाद्या वनस्पतीचा आकार वाढण्यामध्ये महत्वाचा वाटा हा खोडांचा असतो. त्याचबरोबर पान अन्न तयार करतं, परंतु ते अन्न सर्वांना पुरवण्याचं काम म्हणजे अन्न वहनाचं काम कोण करतं तर खोड करतं. परत लक्षात घ्या, पान अन्न तयार करतं, पण हे तयार झालेलं अन्न खोड काय करतं, सर्वांना पुरवण्याचं म्हणजेच अन्न वहनाचं महत्वाचं काम कोण करतं तर खोड करतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय पाहिलं तर वनस्पतीचे घटक किंवा वनस्पतींचे अवयव यामध्ये फुलं, फळ, पान, मूळ आणि खोड यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. थोडक्यात काय की वनस्पतीबद्दल बघा किंवा वनस्पतींच्या अवयवांबद्दलचा विचार करा. प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला विविधता आढळून येते. आता आपण खोडांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर काही झाडांचं खोड किंवा काही वनस्पतींचं खोड हे टणक आणि मजबूत असतं, आहे का नाही. म्हणजे खोडांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विविधता बघायला मिळते. म्हणजेच वनस्पती आणि त्यांचे अवयव, त्यांचे घटक यांमध्ये विविधता आढळून येते. ही झाली वनस्पतींमधली विविधता. आता आपण बघणार आहोत वनस्पतींचे वर्गीकरण किंवा वनस्पतींचे प्रकार. आता या वनस्पतींना बघा 1, 2, 3, 4 या 4 भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे. म्हणजे कोणत्या वनस्पतींना काय म्हणता येईल बघा. काही वनस्पतींना आपण वृक्ष म्हणतो, काहींना झुडूप, काहींना रोपटे आणि काहींना वेल असं म्हणतो. म्हणजे काही वनस्पती या वृक्ष वर्गीय आहेत, काही झुडूप वर्गीय आहेत, काही रोपट्यामध्ये मोडतात तर काही वेल वर्गीय आहेत. म्हणजे यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता वृक्ष कोणाला म्हणायचं, जे उंचच उंच व आकाराने मोठे असतात, जमिनीपासून काही अंतरावर त्यांना फांद्या फुटतात, त्यांना आपण वृक्ष म्हणतो बघा. तसेच वृक्षामध्ये फळ फूल येण्याची क्रिया ही किंवा त्यांना अवयव येण्याची क्रिया किंवा फळ फूल येण्याची क्रिया ही लांबट असते किंवा जास्तीत जास्त वर्ष त्याला लागत असतात, बरेच वर्ष येत जातात त्यांना फळं फुलं. त्याचबरोबर याला बहुवार्षिक असं देखील उपमा या वृक्षाला दिली गेलेली आहे. म्हणजेच काय थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, वृक्ष हे लक्षात काय ठेवायचं आहे, वृक्ष हे आकाराने उंच मोठे असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसंच यांचं खोड हे टणक आणि मजबूत असतं. त्यानंतर झुडपाचा विचार करूया. वृक्षापेक्षा किंवा वृक्षाच्या तुलनेत झुडपाचा आकार हा लहान असतो. तसेच झुडपाच्या फांद्या या जमिनी लगत असतात, झुडपाच्या फांद्या जमिनी लगत असतात. त्यानंतर पुढे जाऊया रोपटाकडे. रोपट्याबद्दल माहिती जर बघायची असेल तर रोपटं हे 1 ते 1.5 मीटर एवढं वाढतं. तसेच या रोपट्यांबद्दल जर अजून बोलायचं झालं तर ते 2 महिन्यांपर्यंत वाढू शकतं असं त्याबद्दल सांगितलं जातं. आणि शेवटचा मुद्दा वेल. आता काही वनस्पती या वेल वर्गीय सुद्धा आहेत. तसेच काही फळांचा समावेश सुद्धा वेल वर्गीयांमध्ये केला जातो. याच्यामध्ये आपल्याला 2 शब्द शिकायचे आहेत, सपुष्प आणि अपुष्प वनस्पती. आता पुष्प म्हणजे काय हो तर पुष्प म्हणजे फूल. सपुष्प म्हणजे ज्या वनस्पतींना फूल येतं त्यांना सपुष्प म्हणायचं, आणि ज्या वनस्पतींना फूल येत नाही त्यांना अपुष्प म्हणायचं. परत लक्षात घ्या, सपुष्प आणि अपुष्प. ज्या वनस्पतींना फूल येतं त्यांना सपुष्प म्हणायचं, ज्या वनस्पतींना फूल येत नाही त्यांना अपुष्प वनस्पती म्हणायचं.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय बघितलं तर वनस्पतींचे वर्गीकरण जे की 4 भागांमध्ये केलं गेलेलं आहे, वृक्ष, झुडूप, रोपटे आणि वेल. एकंदरीत काय आपल्याला आवश्यक असणाऱ्या वनस्पती बघा, आपणही वनस्पतींवर अवलंबून असतो. वनस्पतींपासून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. या वनस्पतींचे उपयोगही भरपूर आहेत. अन्नासाठीही या वनस्पतींचा उपयोग होतो. त्याचबरोबर सजावटीसाठी आपण जेव्हा एका समारंभामध्ये फुलांचे सजावट करतो त्यासाठी सुद्धा वनस्पतींचा उपयोग होतो. अशा या वनस्पतींबद्दलची विविधता आणि त्यांचं वर्गीकरण याबद्दल आज आपण अभ्यास केला. याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.